नमस्कार, मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत अवाकाडो रॅप किंवा टोस्ट असंही तुम्ही म्हणू शकतात, जे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे, चविष्ट देखील बनते आणि बनवायला खूप जास्त सोपी आणि झटपट आहे. तर ही डिश तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये आणि अगदीच तुम्हाला डिनर हलका घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी देखील बनवू शकतात. तर चला मग आपण रेसिपी बघूयात. सगळ्यात अगोदर आपण मीडियम आकाराचा एक अवाकाडो घेतला आहे. या फिलिंगमध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे एकदम बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेलं टॅमॅटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला, चवीपुरतं मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. समजा तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी वापरते आहे. आणि अवाकाडोला तुम्हाला माहिती आहे की स्वतःची अशी काही एक टेस्ट नसते, त्याच्यामुळे आपण चाट मसाला टाकतो आहे. अगदी कमी प्रमाणामध्ये आपण चाट मसाला वापरणार आहोत. ही जी फिलिंग आपण तयार करतो आहे अवाकाडोची, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे लिंबाचा रस. हो, लिंबाचा रस जर तुम्ही नाही वापरला ना तर मग याला काही टेस्ट नाही लागणार. तर त्यासाठी आपल्याला लिंबू मात्र कंपल्सरी लागणार आहे. अवाकाडो कट करून झालं की आपण त्याची बी साईडला काढून घेणार आहोत. आता बघा, एका साईडला ना थोडंसं ब्राऊन दिसतं आहे. ॲक्च्युली त्या ठिकाणी अवाकाडो जास्त पिकला आहे किंवा त्याच्यावर जास्त ओझं वगैरे पडलं असावं, म्हणून त्याचा कलर थोडासा ब्राऊन झाला आहे. आता ही बी चाकूच्या मदतीनेच मी साईडला करून घेते आहे. अगदी चमच्याच्या सहाय्याने ना अलगद हाताने तुम्ही अवाकाडो त्याच्या कवरपासून वेगळं करू शकतात. काही अजिबात जोर लागत नाही आणि पटकन एकदम सहज पद्धतीने निघतं. बघा, तुम्हाला दाखवते. आता अलगद हाताने आपण गोल गोल फिरवून हे अवाकाडो व्यवस्थित असं काढून घेतो आहे. बघा, एकदम सहज पद्धतीने हे निघून जातं. आता आमच्या घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अवाकाडो जर कोणी आणला असेल तर ते आमच्या आप्पांनी, म्हणजे माझे मिस्टर आहेत त्यांचे मोठे भाऊ, माझे मोठे दीर, तर त्यांनी हे सगळ्यात पहिले फळ आमच्या घरामध्ये आणलं होतं. आणि तिथून मग सुरुवात झाली असं रॅप किंवा टोस्ट वगैरे बनवण्याची. तुम्हाला अगदीच घाई असेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही चपातीच्या ऐवजी ब्रेडचा वापर देखील करू शकता. पण ब्रेड वापरताना ब्राऊन ब्रेड वापरा, जेणेकरून जास्त हेल्दी वेने या अवाकाडोचा ब्रेडचा इंटेक आपल्या शरीरामध्ये होईल. पण तुमच्याकडे वेळ असेल आणि खरंच अजून जास्त हेल्दी वेने तुम्हाला खायचं असेल तर नक्की चपातीसोबत हे टोस्ट ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर बघा, अशा पद्धतीने अवाकाडो आपलं साईडला करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकूयात आणि याची मस्त अशी फिलिंग तयार करून घेऊयात. तर अगदीच जास्त पेस्ट केलेली नाही आहे, थोडेसे चंक्स असे ह्याच्यामध्ये राहिलेत अवाकाडोचे. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात. साधारण मीडियम आकाराचा एवढा कांदा घेतला आहे बारीक कट करून. एक छोटं टॅमॅटो घेतलं आहे, त्याच्या आतल्या बिया आणि पाणी आपण काढून टाकले, जेणेकरून आपली फिलिंग आहे ती जास्त लिक्विडी नको व्हायला. एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर जास्त वापरली आपण. आता यात चाट मसाला टाकूया. छोटा चमचा जो आहे तो पाव किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एवढा चाट मसाला वापरला आहे. आता याच्यात आपण लिंबू टाकूयात. लिंबू महत्त्वाचा आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं तसं. तर अर्धा लिंबू जो आपण घेतला आहे तो पूर्ण पिळून घेतला आहे, त्याच्यापेक्षा थोडासा रस कमी. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. आता लिंबू पिळल्यानंतर एकदा तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकतात. तुम्हाला जर जास्त लिंबू वाटत असेल मग तुम्ही थोडासा कांदा ॲड करू शकतात किंवा चाट मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकलं आहे. आता समजा तुम्ही साधं आपलं जे रोजच्या वापरातलं तेल आहे ते जरी अर्धा चमचा टाकलं तरीही चालेल किंवा नाहीच टाकलं तरीही चालेल. आता माझ्याकडे होतं म्हणून मी वापरते आहे. आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. एकदम झटपट अशी ही डिश होते. समजा तुमच्याकडे अगदीच वेळ वगैरे नसेल तर तुम्ही अवाकाडो आणू शकता आणि रात्रीची उरलेली चपाती असेल किंवा तुम्ही सकाळी जास्त चपाती बनवली आहे आणि तुम्हाला रात्री जेवणामध्ये तुम्हाला हलकं खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही अवाकाडो खाऊ शकतात, जे खूप हेल्दी पण आहे आणि झटपट असं बनतं. टिफिनमध्ये वगैरे तुम्हाला घेऊन जायचं असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे, कारण की टेस्टला तर खूप छान लागतं. आणि एक पूर्ण चपातीमध्ये तुम्ही अवाकाडोचा टोस्ट बनवणार तर ते एक रॅप जरी तुम्ही खाल्लं ना तरी पण मस्त तुमचं पोट भरतं.
तर बघा मस्त अशी आपली ही फिलिंग तयार झालेली आहे. आता चपातीचं रॅप बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी असं मेजरमेंट घेऊन चपाती कट करून घेते आहे. समजा तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल हे रॅप, तर त्यांना हे खाऊ घालायचं असेल तुम्हाला, तर थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं म्हणून तुम्ही ना हे रॅप बनवताना काय करू शकतात, जे आपले चीजचे स्लाईस भेटतात ना ते देखील वापरू शकतात. त्याच्यामुळे ते थोडंसं इंटरेस्टिंग होतं आणि मुलं एकदम आवडीने खातील. तर बघा अशा पद्धतीने चपाती कट करून घेतली आहे. आता आपण काय करूयात, ही फिलिंग जी आहे ती व्यवस्थित अशी भरून घेऊयात. फक्त एका साईडला आपण फिलिंग भरतोय. आता समजा तुम्ही पूर्ण भागाला ही फिलिंग लावली तरी पण चालेल, पण जेव्हा आपण फ्राय करतो म्हणजे शॅलो फ्राय करून घेतो हा टोस्ट, तर ती फिलिंग बाहेर नको पडायला आणि थोडीशी क्रिस्पी व्हावी, त्याच्यासाठी एकाच साईडला फक्त मी ही फिलिंग भरती आहे. आता जसं एका भागाला ही फिलिंग भरली आहे, तर त्याच्या दुसऱ्या भागाला किंवा तिसऱ्या भागाला तुम्ही चीजचं जे स्लाईस आहे ते ठेवू शकता. तर बघा या पद्धतीने अशी चपाती फोल्ड केली आहे. परत एकदा आपण फोल्ड करूयात आणि हे लास्ट. तर बघा टाकोजप्रमाणे टाकोजप्रमाणे पण बनवू शकता तुम्ही. टाकोज आपले गोल असतात आणि हे त्रिकोणी आहेत, तर त्या पद्धतीने पण हे असं बनवू शकता. थोडीशी फिलिंग मला कमी वाटते आहे म्हणून मी थोडं अजून ॲड केलं. आता बघा व्यवस्थित याला प्रेस करून एकसारखं करून घेतलं आहे. तर छान आपलं असं टोस्ट तयार झालेलं आहे, रॅप तयार झालेला आहे. आता आपण याला मस्त तुपावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर एक पॅन घेतलं आहे. आता या पॅनमध्ये आपण जे हे रॅप आहे मस्त असं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता मस्त असं क्रिस्पी तुम्हाला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं क्रिस्पी झालं ना तर खायला पण खूप मस्त लागतं ते. आणि टिफिनमध्ये जेव्हा तुम्ही क्रिस्पी असं बनवून देतात फॉईल पेपरमध्ये वगैरे मस्त रॅप करून, तर ते तसंच राहतं. तर बघा वरच्या साईडला पण थोडंसं असं तूप लावून घेतलं आहे. पूर्णपणे हेल्दी डिश आहे, कारण की याच्यामध्ये अवाकाडो आहे, चपातीपासून आपण बनवतो आहे, प्लस तुपामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेतो आहे. तर आठवड्यातून ना 1 ते 2 वेळा आरामात तुम्ही खाऊ शकतात. आपल्याला खूप जास्त ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर ही जी डिश आहे ना आठवड्यातून 3 ते 4 वेळात आरामात बनवून खाऊ शकता. आता बघा एका साईडला मस्त असं आपलं शॅलो फ्राय झालं आहे. जास्त क्रिस्पी बनवते आहे मी. तर आता दुसऱ्या साईडला पण आपण छान असं क्रिस्पी याला भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने मस्त असं आपण शॅलो फ्राय करून घेतो आहे. याला टर्न केल्यानंतर परत थोडंसं तूप मी सोडलं आहे, जेणेकरून थोडं जास्त क्रिस्पी व्हावं. आणि फिलिंग थोडीशी बाहेर आलेली म्हणून चमच्याच्या मदतीने त्याला मी आतमध्ये सरकवले आणि व्यवस्थित असं शेपमध्ये त्याला बनवून घेते आहे. तर बघा मस्त असं आपलं हे अवाकाडोचं रॅप तयार आहे. समजा तुम्ही या पद्धतीने कधी बनवलं नसेल तर नक्की बनवून बघा. खूप जास्त हेल्दी डिश आहे आणि तुम्ही तुमच्या घरातले तुमची मुलं खूप आवडीने खातील. तर मस्त असे आपले हे टाकोज, रॅप, टोस्ट काहीही म्हणू शकता तयार आहेत. तर एक अवाकाडोने 3 रॅप माझे तयार झाले होते, 3 चपातीचे. तर तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये जसे मेंबर्स असतील त्या पद्धतीने तुम्ही अवाकाडोचं प्रमाण, चपातीचं प्रमाण ठेवू शकता. तर एका अवाकाडोपासून 3 रॅप बनलेले आहेत आणि हे दोघांसाठी पुरेसे आहेत. पोट भरून खाऊ शकता. आणि रॅप एकदा खाल्ल्यानंतर अवाकाडोचं रॅप आपण जेव्हा खातो ना तो भरपूर वेळ आपल्याला भूक नाही लागत, पोट आपलं भरलेलं राहतं. तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां. तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलवर मी ऑलरेडी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही बनवू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमचे जर काही फीडबॅक असतील, प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंटद्वारे सांगू शकता. तर बघा मस्त असे आपले हे रॅप तयार झालेले आहेत.
आता सकाळची जी वेळ असते ना, ती खूप जास्त घाईची असते. म्हणून आपल्याला काहीतरी असा ऑप्शन हवा असतो नाश्त्यासाठी, जो पटकन पण बनेल आणि हेल्दी असेल. तर हा ऑप्शन जो आहे, तो खूप जास्त बेस्ट आहे. पटकन बनतो आणि खूप जास्त हेल्दी आहे. आणि सकाळी आपण पोटभर नाश्ता केल्यानंतर बराच वेळ आपण जरी नाही काही खाल्लं, तरी पण आपल्याला अजिबात असं वाटत नाही, की भूक लागली आहे किंवा काहीतरी खाल्लं पाहिजे. तर नाश्त्यामध्ये आणि तुमच्या जेवणामध्ये जर जास्त डिस्टन्स तुम्ही ठेवत असाल, तर नक्की हा रॅप तुमच्या नाश्त्यामध्ये इन्क्लूड करा. तुम्हाला खूप जास्त हा बेटर ऑप्शन आहे. तर बघा मस्त असे आपले क्रिस्पी असे हे टोस्ट आहेत ना, तयार झालेले आहेत. थंड जरी झाले तरी पण चवीला खूप जास्त उत्कृष्ट लागतात. तर बघा मस्त असे आपले हे रॅप तयार आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.